पहिले जी ओरिजिनल जे आपलं गादी आहे त्याच्यात तेवढी तर परत येणार नाही, कारण जीच झालेली असती. पण समजा गादी परत आहे तशी वाढवण्यासाठी काय म्हणजे खाण्यात किंवा काय बदल? खायचं प्यायचं काय नाही, जी गादी चेपती ना. आणि आता सुद्धा दिलं का काय येते, हा टेबल आहे ना, हा एक टेबल आहे, काय नाही फरक आहे म्हणून तर मी येतोय. मी दुसरं कुठं गेलो नाही, फक्त एवढंच की मी आपलं जे आयुर्वेदिक वाला लेप देतो. लेप काही कामाचे नाही. लेप कस काय कामाचं आहे तुमचं? नाही मग आता दुखत होतं तवर तर गरम. बरं आता लेप काय करणार आहे मला बरं. आता एक तुम्हाला एक सांगतो मी, स्पष्ट सांगतो. आता तुम्ही इथे आता ही गादी चेपलेली, हे असं चेपलेलं आहे बा. आता हे जर मागून जवळ आलेलं आहे, हा असं दाबलेला आहे, ठीक आहे. आणि याच्यावर वरतून लेप लावला, तो लेप काय करत त्याला उत्तर द्या स्पष्ट डायरेक्ट. तुम्ही येतच मी येतच काय करत तो लेप आपले काय होते बाबा? काय नाही काय नाही, हे सगळं आता मी बोलला असतो जास्त, हे काहीच करू शकत नाही. लेप पण काही करू शकत नाही. आणि तसंच हे मनके जर चेपलेले असे, आणि याला मेडिसिन काय करते? मेडिसिन मोकळं करणार आहे का? जर मेडिसिन खाऊन जर बरं होत असेल तर मला सांगा, मी मेडिसिन चालू करतो. पण आहे ना बघ मामा, काय होते माझं ही गादी दबली काय दबली म्हणजे मला आता इकडं दबली की इकडून जातात. मग याच्यासाठी डॉक्टर लोक वजन लावतात. वजन कशासाठी लावतात? तुमची गादी मोकळी व्हायला पाहिजे, गादीला स्पेस भेटला पाहिजे. एकच फंडा आहे साधा, 2 हाडांमध्ये गादी चेपली म्हणजे 2 हातांमध्ये किंवा दरा घ्या, फुगा चेपला तो परत त्या फुगा कधी नॉर्मल, त्याच्यावरला प्रेशर कमी होणार नाही. फुग्याचा प्रेशर कमी झाला का तो हा फुगा जसा आहे तसा. बरं एक मिनिट मी तुम्हाला विचारतो. आता मला एक सांगा, हे जे सन्मान काय हा बरोबर, तर मी काय म्हणतो, ह्या गाद्या वेगळ्या दिसतात, ह्या गाद्या वेगळ्या दिसतात, तर मग ह्या गाद्या बी आपल्या तशाच असणार का? हे बघा, ह्या सगळ्या गाद्या आहे, ही गादी हे सगळं सेम आहे, फक्त याची साईज छोटी आहे. मानेचा मनका आहे, हे 7 मनके. बघा ही मोठी आहे, ही मोठी आहे, ही मोठी आहे, ही मोठी आहे. तर त्याचं जरा तुमची साईज जशी खालचं हाड आहे, माकड हाड, ते जसं मोठे तस तसं वरती गेले तस तसं कमी होत जाणार.